लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि ही लढाई लोकांनी त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला ती निवडणूक लढायला फार अवघड गेली नाही. ऑफर फार झाल्या, पण मी तुम्हाला आता सांगितलं ते ऐकलं ना तुम्ही की मी इथं आलो राजकारणात ते बाळासाहेब ठाकरेंना डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळं बाकी पक्षात जाणं आणि कुणाची ऑफर घेणं हे एका शिवसैनिकाला जमतच नाही. पुढच्या निवडणुकीत तुमचे 20 ते 25 नगरसेवक दिसतील. साहेब, मी 100 नगरसेवक म्हणलेलो नाही, मी तुम्हाला 20 ते 25 नगरसेवक म्हणलो आणि हा आकडा गाठल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढे मोठे हे तर भीती वाटणार नाही का की आपण एकटे अरे हे एवढे आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढले, तुम्हाला काय अनुभव नाही अजून? एका वाक्यात सांगू का, जो घाबरेल तो शिवसैनिक कसला. अहो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, भीती आम्हाला वाटत. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व असं दाखवलं आहे. भाजपला 119 जागा मिळाल्या आहेत. शिंदेची शिवसेना क्लीन स्वीप झालेली दिसत आहे. शिंदेच्या शिवसेनेला कुठेही जागा मिळालेली दिसत नाही. मनसेला सुद्धा एकही जागा मिळाली नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या पक्षानं त्यांची मशाल पेटवली आहे. हडपसर सातवाडी या प्रभागातून क गटातून ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन गावडे हे विजयी झालेले आहे आणि नितीन गावडे सध्या आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडून नेमका त्यांचा विजय कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सर, तुमची पहिल्या भावना काय आहे? मी निवडून आलो आहे माझ्या प्रभागाची कामं करण्यासाठी आणि मला जनतेने निवडून दिलं आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. सर, ही निवडणूक सोपी नव्हती. तुमचे नेते हे मुंबईत अडकून पडले होते. इथे फक्त संजय राऊतांची सभा झाली, ती सुद्धा वसंत मोरे यांच्या प्रभागात झाली. पण तुम्ही ही निवडणूक कशा प्रकारे इथपर्यंत आणली किंवा नगरसेवक झाला तुम्ही? सगळ्यात आधी आम्ही गृहीत धरलंच होतं, कारण काय आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि आमच्या नेत्यांना मुंबईत असणंही गरजेचंच होतं, कारण मोठी महानगरपालिका आहे. आमचं नेत्यांशी बोलणंही झालं होतं. त्यामुळे ही निवडणूक आम्हाला आमच्या ताकदीवर लढायची आम्हाला सांगितलं होतं. पण जरी नेते मंडळी इथं आले नाहीत तरी त्यांचा आमच्याशी संपर्क होत नव्हता असं नाही. आम्हाला जिथं काही गरज लागेल तिथं आम्ही आमचे संपर्क प्रमुख सचिन भवायरांशी बोलत होतो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. पुढे एवढे मोठे उमेदवार होते, कशा प्रकारे ही निवडणूक तुम्ही जिंकली आहे? मग काय नेमकं त्याच्या मागचं हे काय गमक काय? मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत सांगतोय की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि ही लढाई लोकांनी त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला ती निवडणूक लढायला फार अवघड गेली नाही. धनशक्ती म्हणजे काय नेमकं? काय पुढच्या उमेदवारांनी काय केलं? हो साहेब, धनशक्ती म्हणजे पैशाचा वापर अशा प्रकारे केला गेला की जणू काही लोकांना त्यांच्या घरामध्ये पैशाचा पाऊस येतोय का काय, अशा प्रकारे तिथं पैशाचा वापर केला गेला. पण मला आनंद वाटतोय की माझ्या मतदारांनी, माझ्या जनतेने त्याला भुरळ न पाडता जो काम करणार आहे माझ्यासारखा उमेदवार आहे आणि माझ्या संपूर्ण पॅनलला त्यांनी मतं दिली आहेत. तुमचा नेमका राजकीय प्रवास कसा आहे इथपर्यंतचा? नेमकं तुमचं पार्श्वभूमी काय? मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. मी पूर्वी माझ्या प्रभागामध्येच, माझं काळे बोराटे नगर या भागामध्ये 2 घरांच्या रूम मध्ये भाड्याने राहणारा मुलगा. नंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, व्यवसायाकडे शिरलो. पहिली माझी आर्थिक परिस्थिती मी सुधारली आणि त्यानंतर मी समाजकारणात आलो. समाजकारण करता करता मी राजकारणात आलो. पण राजकारणात यायचं तर पक्ष कोणता? तर आपल्या सर्वोच्च जे आदरणीय आहेत ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना समोर ठेवून मी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि आजही मी त्यांच्या विचारावर चाललोय. मग जेव्हा 2 शिवसेना फुटल्या, 2 वेगवेगळ्या झाल्या, तेव्हा तुम्हाला सुद्धा ऑफर बिफर आल्या नव्हत्या का? ऑफर फार झाल्या, पण मी तुम्हाला आता सांगितलं ते ऐकलं ना तुम्ही की मी इथं आलो राजकारणात ते बाळासाहेब ठाकरेंना डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळं बाकी पक्षात जाणं आणि कुणाची ऑफर घेणं हे एका शिवसैनिकाला जमतच नाही. मग आता प्रभागात तुम्ही कशा प्रकारे सध्या काम करणार आहे? तुमचं विजन काय असणार आहे? मला माझ्या प्रभागातल्या आधी ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. म्हणजे ज्या नेहमीच्याच समस्या आहेत, गेले 25-30 वर्ष आले महानगरपालिकेत आमचा प्रभाग असून अजून पाणी लोकांना प्यायला नाहीये, रस्त्यांची दुरावस्था आहे, ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत. ह्या समस्या तर मला सोडवायच्या आहेतच. त्याबरोबर मला प्रभागासाठी विकासाची पण भरपूर कामं करायची आहेत. आता ही सुरुवात आहे, तुम्हाला हळूहळू मी सगळ्या गोष्टी सांगेन. तुम्ही एकमेव नगरसेवक निवडून आला आहात, मग तुम्ही आता तुमचा पक्षवाढीसाठी योगदान देणार, कशा प्रकारे देणार आहात? 100% माझे दोन्ही शहर प्रमुख
संजयजी मोरे आणि गजानन भाऊ तरकुडे यांच्याशी माझं बोलणं झालंय या गोष्टीवर. आणि आम्ही नक्कीच या तिघं आणि आमची सगळी संघटना मिळून आम्ही या गोष्टी, पण तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगतो, या 5 वर्षामध्ये एवढं काम करणार आहे, तुम्हाला ह्या एका नगरसेवकाचे किमान आम्ही 20 ते 25 नगरसेवक केल्याशिवाय थांबणार नाही. पुढच्या निवडणुकीत तुमचे 20 ते 25 नगरसेवक दिसतील. साहेब, मी 100 नगरसेवक म्हणलेलो नाही, मी तुम्हाला 20 ते 25 नगरसेवक म्हणलो, आणि हा आकडा गाठल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तुमच्या समोर महानगरपालिकेत एवढे मोठे भाजप एवढं बलाढ्य आहे, कशा प्रकारे तुम्ही त्यांना अंगावर घेणार किंवा कशा प्रकारे तुम्ही तुमची कामं प्रभागात ओढून आणणार आहात? मला माझी कामं करण्यासाठी कुणाला अंगावर घ्यावं लागणार नाहीये. मी माझी कामं आत्ताही मी तुम्हाला सांगितलं ना, मी माझ्या प्रभागात निवडून येताना माझ्यासमोर सत्तेतलेच पक्ष होते ना, तरी मी जनतेला बरोबर घेऊन मी निवडणूक जिंकलोय. तसंही आता ज्या वेळेस मी महानगरपालिकेमध्ये असणार आहे, माझ्या डोक्यात काय योजना आहेत की कशा प्रकारे मला फंड आणायचा आहे. पहिल्यांदा मला माझा प्रभाग सुधरवायचा आहे, आणि त्याचबरोबर मला माझ्या पुणे शहराच्या विकासासाठी माझ्या पक्षाला बरोबर घेऊन कामं करायचे. एवढे मोठे हे आहेत तर भीती वाटणार नाही का की आपण एकटे अरे हे एवढे आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढले, तुम्हाला काय अनुभव नाही अजून? एका वाक्यात सांगू का, जो घाबरेल तो शिवसैनिक असला. अहो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, भीती आम्हाला वाटत नाही. धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते नितीन गावडे आणि त्यांनी सांगितले की जो घाबरेल तो शिवसैनिक असला आणि आम्हाला भीती कोणाची वाटत नाही, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. नितीन गावडे नेमकं कसं काम करणार हे आपण पाहणार आहोत. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.